हे तर प्रत्येकाच्या पदरात पडतच असं नाही, परंतु एक गोष्ट आहे की जो व्यक्ती प्रयत्नशील आहे त्याच्या पदरामध्ये यश नक्कीच मिळतं, तो यश खेचून आणतो. म्हणूनच असं म्हणतात की गरुडाकडून पंख घ्या भरारी मारण्यासाठी, सूर्याकडून तेज घ्या अंधाराचा नाश करण्यासाठी, पर्वताकडून निश्चय घ्या निर्णयावर ठाम राहण्यासाठी, फुलांकडून सुवास घ्या दुःखातही ताजं राहण्यासाठी, काट्याकडून धार घ्या अन्यायाचा नाश करण्यासाठी, आणि आभाळाकडून विशाल मन घ्या चुकेला क्षमा करण्यासाठी, वाऱ्याकडून वेग घ्या वेगाने प्रगती करण्यासाठी, आणि रोजोत्कर सरांसारख्यांकडून अनुभव घ्या जीवनात यशस्वी होण्यासाठी. रोजोत्कर सरांच्या पूर्ण जीवन प्रवास जो आहे याच्यावरती मगाशी खूप छान तऱ्हेने प्रकाश टाकला गेला आहे, आणि त्याच्यामध्येच एक आहे की दिवसेंदिवस जसं माणूस पुढे जातो तसं ते प्रगती करत राहतात. त्यांची रविदास महाराजांवरती PhD झाल्यानंतर सुद्धा ते थांबले नाही, त्याच्यानंतर त्यांनी पुस्तकं लिहायला चालू केलेलं आहे, आणि त्यातीलच एका पुस्तकाचं आता मंचावरती जेवढे उपस्थित अतिथीगण आहेत त्यांच्या हस्ते होत आहे. तर मी सगळ्यांना विनंती करेन की सगळ्यांनी उभं राहावं, आणि निश्चितपणे लोकांसाठी मी म्हणेन की एक प्रेरणा देणारं हे पुस्तक आहे. शून्यातून विश्व निर्माण करण्यासाठी काय करावं लागतं अशी प्रेरणा या पुस्तकातून मिळू शकते, ज्याला आशीर्वाद स्वरूप लिहिलेलं आहे राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय रविदासी धर्म संघटनेचे सुखदेवजी महाराज यांनी, आणि प्रस्तावित केली होती प्राध्यापक शशिकांत रुपवते यांनी. तर इथे मी जाहीर करतो की जीवन झेप लेखक डॉक्टर R.B. रोजोत्कर या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे. कार्यक्रमाचा पुढचा टप्पा जो आहे तो आहे ज्यांच्या वर आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत, त्यांच्याबद्दल बोलण्यासाठी, आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी सगळ्यात प्रथम संधी देण्यात येत आहे की जे ऑडियन्स मध्ये बसलेले आहेत, सभागृहात बसलेले आहेत. तर तुमच्यापैकी ज्यांना ज्यांना रोजोत्कर सरांविषयी बोलायचं आहे, आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे, आपले विचार व्यक्त करायचे आहेत, त्यांच्याविषयी काही आपल्या भावना असतील तर त्या व्यक्त करायच्या आहेत, तर त्यांनी इथे यावं, आणि मग मंचावरती जे अतिथीगण आहेत ते आपलं मनोगत व्यक्त करतील. मनोगत व्यक्त करण्याची सुरुवात करत आहेत मनोहर मोरे सर. प्लीज. विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, समतेचे पुजारी रविदास, छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि सर्व ज्यांनी मानवतेचा संदेश दिले अशा सर्वांना प्रथम अभिवादन करतो. आज राजू रोजोत्कर सर यांचा आपण एक सन्मान करणार आहोत, आणि त्या सन्मानाच्यासाठी आपण सर्व त्यांचे मित्र, त्यांचे नातेवाईक, त्यांचे स्नेही या ठिकाणी जमलेलो आहोत. मित्रांनो, सरांनी आता मागे सरांनी सांगितलं की त्यांनी कसे शिक्षण घेतलं, तर SSC DED केल्यानंतर त्यांनी ठाणे महानगरपालिकेमध्ये आपली नोकरीचं काम केलं, आणि त्यानंतर BA, MA, MAd, लॉ आणि PhD अशा प्रकारचे शिक्षण घेतलं. 2005 पासून त्यांचा माझा खूप संबंध आला. त्यांचा माझा इतका संबंध आला की त्यांच्या घरी आणि माझ्या घरी आमचं येणं जाणं सारखं चालू होतं, आणि त्या हेतूने आम्ही प्रथम कास्ट ट्राईब संघटना आम्ही स्थापन केली, आणि कास्ट ट्राईब संघटना स्थापन करून आम्ही एक महानगरपालिकेमध्ये आमचा
दबदबा तिथे टाकला. माटे साहेब आहेत ते आमचे कार्यकारी अध्यक्ष होते आणि त्या माध्यमातून आम्ही अनेक कामं केली. ती कामं करत असताना सरांची आणि माझी सकाळीपासून तर संध्याकाळपर्यंत आम्ही सारखे सोबत मंत्रालयात जाणे, काही कामं असतील जे लोकांच्या हिताचे काम असतील असे काम आम्ही करत गेलो. त्यानंतर बऱ्याच ठिकाणी आम्ही सोबत राहून आणि सहकार्याचं काम करत असताना मी एकदा त्यांना डोंबिवलीला आमची जी रमाई विकास फाउंडेशन आहे त्या ठिकाणी त्यांना म्हटलं, सर तुम्ही बोलायला येणार आहे का? तर तुम्हाला मी बोलवतो. तर त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी मॉक बघितला. 1000-1500 लोकांचा मॉक मध्ये त्यांना मी भाषण करण्यासाठी त्यांना उद्युक्त केलं आणि त्यांनी इतकं सखोल ज्ञान दिलं की लोकांनी त्यांना पुन्हा म्हणजे पुन्हा यावं असं त्यांनी सांगितलं. आणि पुन्हा मागच्या वर्षी परत लोकांनी सांगितलं की तुम्ही त्या सरांना बोलवा आणि मागच्या वर्षी त्यांनी परत आमच्या इथे येऊन चांगल्या प्रकारे एक धम्माचं काम एका चांगल्या प्रकारे लोकांना मानसिक चांगलं ज्ञान देऊन त्यांचा उदो केला. तर असे आमचे हे रोजतकर सर जे न डगमगता चांगल्या प्रकारे आमचं काम करत होते आणि करत राहिले. आताही त्यांनी लॉ केलेला आहे आणि आता 2 दिवसापूर्वी त्यांचं माझं संभाषण झालं की त्यांनी कल्याण येथे एक चांगल्या प्रकारे प्रशस्त अशी जागा घेतलेली आहे आणि ते आता वकिलीचे सनद वगैरे त्यांना सगळं मिळवून ते आपलं ते काम करणार आहेत. प्रत्येक लोकांना बोलायचं आहे. मी माझ्या कुटुंबाकडून, ठाणे महानगरपालिका शिक्षक सेनेकडून, आमचे धडाडीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर परदेशी सर या ठिकाणी उपलब्ध आहे, तेही बोलतीलच. तर सर्व आमच्या कुटुंबाकडून त्यांना हार्दिक शुभेच्छा. पुढील आयुष्य त्यांनी मौज मजा करावं, फिरावं आणि वैधानिक कामं करत राहावे अशी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.